नमस्कार. नळदुर्ग किल्ला उस्मानाबाद या व्हिडिओ व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहत आहात भटकंती दाही दिशा. मी रघु लोकेगावकर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. चला तर पाहू. मित्रांनो, नळदुर्ग राजाच्या नावावरनं या किल्ल्याला आणि ह्या शहराला हे नाव लाभलेले आहे. मध्यमयुगीन स्थापत्यशैलीत हा बांधलेला भुईकोट किल्ला आपण आता पाहणार आहोत. बेसाल्ट टेकडीच्या खडकावर हा बांधलेला किल्ला अतिशय विस्तीर्ण असा आहे. ह्याला जवळजवळ 3 किलोमीटरची दुहेरी तटबंदी बांधलेली असून आणि ती अतिशय उंच अशी 150-200 फुटाची तटबंदी असून त्याला बाजूनी खंदक आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वी मगरी वगैरे अशा हिंस्त्र पशु सोडलेले असायचे. त्यामुळे हा किल्ला कोणी सहजासहजी जिंकू शकत नव्हते. किल्ल्याला सुमारे 114 बुरुज असून हे बुरुज त्यातील काही बुरुज अतिशय बघण्यासारखे आहेत. उपली बुरुज, परांडा बुरुज, नगर बुरुज, संग्राम बुरुज, बंद बुरुज, पोन बुरुज असे काही अवशेष आपणास आजही पाहावयास मिळतात. बारूद कोठार, बारादरी, अंबरखाना, रंगीन महल यासारखे देखील अवशेष आपणास या किल्ल्यावर सध्या पाहावयास मिळतात. असे मानले जाते की हा किल्ला नल राजा यांनी बांधला होता आणि त्यानंतर त्याचे नाव या शहराला सुद्धा देण्यात आले. पश्चिम चालुक्य साम्राज्याच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेल्या या किल्ल्यावर नंतर विविध शासकांचे नियंत्रण बनले. 1351 ते 1480 पर्यंत बहमनी सल्तनतच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यानंतर 1558 मध्ये तो आदिलशाही राजघराण्याकडे आला. 1686 मध्ये आदिलशाह राज्याच्या पतनानंतर औरंगजेबाचे म्हणजे मुघल राज साम्राज्य येथे स्थापित झाले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा भुईकोट किल्ला अशी याची ओळख आहे. सोलापूर पासून अवघ्या 46-48 किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून सोलापूर पासून अवघ्या 30-40 मिनिटात आपण येथे एसटीने पोहोचू शकतो. आदिलशाही राजवटीत यास शहादुर्ग असे नाव ठेवण्यात आले होते, परंतु ते नाव काय प्रचलित होऊ शकले नाही. हा किल्ला वेळोवेळी बहमनी, निजामशाही, आदिलशाही आणि मोघल निजाम आणि शेवटला मराठे त्यानंतर इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला. किल्ल्याचे सुरुवातीचे बांधकाम 14व्या शतकातील बहमनी सुलतानच्या काळात केले गेले. बहमनीच्या काळात भिंतीऐवजी मजबूत दगडी भिंतीचे बांधकाम करण्यात आले. 1587 साली किल्ल्यावर आदिलशाही व कुतुबशाही यांनी अधिराज्य केले. आदिलशाही व गोळकोंड्याचा मोहम्मद कुली कुतुबशहाची सुंदर बहीण म्हणजेच चांद बीबी हिचा विवाह सोहळा या किल्ल्यावर संपन्न झाला. 1559 ते 1676 पर्यंत विजापूरच्या आदिलशाहीने नळदुर्गावर राज्य केले. 1676 साली मोघलांनी हा किल्ला जिंकला. नळदुर्गाचा किल्ला हा दक्षिणेतील उत्कृष्ट किल्ल्यापैकी एक असल्याचे औरंगजेबाचे उद्गार आहेत. मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्क असफा जहा याने 1724 मध्ये मुघलांची फारकत घेऊन आपली स्वतंत्र सत्ता येथे स्थापित केली आणि नंतर कधीतरी 1758 मध्ये पेशव्यांनी हा किल्ला सिंदखेडच्या तहामध्ये जिंकला होता. मित्रांनो, आपण हे पाहत आहात हे जवळजवळ 20 फुटाची लांबीची ही मगर तोफ आणि हे बारादरी वास्तू आपण आता पाहत आहोत. यामध्ये इंग्रजांच्या कोणी एका अधिकाऱ्याने स्वतःचे वास्तव्य त्यावेळी केले होते. मित्रांनो, या बारादरी वास्तूवर
अतिशय सुंदर अशी वरती गच्ची असून त्याच्यावर आपणास बाजूचा नदीचा सुंदर असा देखावा पाहता येतो। त्यामुळे मी तुम्हाला तिथे पण परत घेऊन जाणार आहे। आपण चला तर आपण वरती जाऊया। ह्या छोट्या छोट्याशा पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी, परंतु विशेष भाग म्हणजे जसे तुम्ही वर जाता तेव्हा बाजूला उजव्या बाजूला तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा बोरी नदीचं विस्तीर्ण असं सुंदर दृश्य आपणास नजरेसमोर येतं। आणि खाली कधीतरी असे वर्षातून मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे ही जेटी जी दिसत आहे तिथे फेरी बोट सोडण्यात येतात आणि आता सध्या त्या बंद आहेत। ह्या टेरेसवरनं असा सुंदर असा या किल्ल्याचा देखावा आपल्याला पाहता येतो। त्यामुळे इंग्रजांच्या कोणी अधिकाऱ्यांनी इथे बरेच दिवस वास्तव्य ठोकलेले होते। ईस्ट इंडिया कंपनीच्या कवायती फौजेच्या कर्जापोटी 1853 मध्ये निजामाने एका तहानदुळे, वराड, नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे इंग्रजांना तोडून दिले। पुढे 1857च्या उठावाच्या वेळी निजामाने इंग्रजांना सहाय्य केल्यामुळे इंग्रजांनी त्यास नळदुर्ग, रायचूर हे किल्ले निजामास परत केले आणि 1948 साली भारत सरकारने निजाम विरुद्ध पोलीस कारवाई करून नळदुर्ग मराठवाड्यात भारतात समाविष्ट करून घेतला। त्याच्या किल्ल्याच्या उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळात झालेली आहे। दुर्गाच्या तिन्ही बाजूनी बोरे नदीचे नैसर्गिक कवच या किल्ल्यास लाभलेले आहे। संरक्षणासाठी त्यांनी पुढच्या बाजूस असे खंदक खणून त्या नदीचे पात्र आतमध्ये घेऊन त्यात मगरी सोडून त्याचे संरक्षण केलेले होते। मित्रांनो, नवदुर्ग किल्ल्याची तटबंदी ही अतिशय मजबूत असून आणि अतिशय उंच आहे। या तटबंदीला फांजी, चर्या असेच वरती जाण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या आहेत। किल्ल्याच्या बुरुजांना जंग्या असून बुरुजावर इतरत्र अनेक तोफा दिसतात। दक्षिण तटबंदीत नवबुरुज नावाचा एक अतिशय विलक्षण असा बुरुज आहे। तो असा युनिक बुरुज फक्त ह्या किल्ल्यावरच आढळेल। महाराष्ट्रात अशा प्रकारचा बुरुज कोणत्याही किल्ल्याला लाभलेला नाही। 108 फूट उंच हा बुरुज असून याचा व्यास जवळजवळ 40 फुटाचा असून यावर 3 तोफा चारही बाजूने फिरू शकतात अशा पद्धतीच्या त्यावेळी होत्या। मित्रांनो, आता आपण चालत आहोत हा बांधारा रणमंडळ आणि नळदुर्ग या किल्ल्यास जोडणारा बांधारा आदिलशहाच्या काळात तयार झालेला आहे। या बांधाऱ्याच्या खाली राणी महल नावाचा एक महल आहे। अतिशय सुंदर अशी ती जागा असून आता मी तिथे काय जाऊ शकत नाही कारण खूप उशीर झाला आहे, परंतु तो पाहण्यासारखा तुम्ही कधी इकडे आलात तर अवश्य ह्या एंडला पुढच्या एंडला उतरून पायऱ्या केलेल्या आहेत। तुम्ही त्याच्या खाली जाऊ शकता की तुम्ही त्याच्यामध्ये हे दोन्ही धबधबे अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही पाहू शकाल आतून सुद्धा आणि त्याचे तुषार आतमध्ये ओढून अंगावर येतात त्या धबधब्याचे। त्यामुळे ह्यास राणी महलला खूप महत्त्व आहे आजही। मित्रांनो, हे बोरी नदीचे पात्र या बांधाऱ्याजवळ जवळ अर्धा किलोमीटरचं असून रणमंडळ आणि नळदुर्गला जोडणारा हा बंधारा अतिशय उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा नमुना त्या काळातला आपल्याला आज पाहावयास मिळतो। आणि यास 2 नर आणि मादी नावाचे 2 धबधबे त्या काळी तयार करण्यात आलेले होते आणि ते आजही व्यवस्थित शाबूत आहेत आणि त्याचा नजारा बघण्यासाठी लोक पावसाळ्यात येथे गर्दी करून येत असतात। मित्रांनो, तुम्हाला आता मी थोडा ऑफ साइड जाऊन हा धबधबा लांबून कसा दिसतो ह्याच्यासाठी थोडंसं मला रिस्क घेऊन इथे कोणतीही पाऊलवाट नाही आहे, परंतु मी ऑफ द नियम मी इकडे ह्या साईडला सरकून तुम्हाला लांबून हा नजारा कसा दिसतो ते दाखवणार आहे। तुम्ही आता नीट पाहू शकाल हा धबधबा अलीकडचा आहे
तो मादी आणि पलीकडचा आहे तो नर, असे हे दोन धबधबे आजही सुंदर पाहण्यासारखे आहेत. आणि तुम्हाला मी हे क्लोज करून दाखवतो. क्लोज करून तुम्ही पाहू शकाल. अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण पाहत आहोत. अलीकडचा तो मादी तो थोडासा हिरव्या रंगाचा आहे आणि पलीकडचा जो शुभ्र पांढऱ्या रंगाचा तो नर धबधबा आहे. असं ह्या धबधब्यांची नावं आहेत. म्हणूनच मित्रांनो, इथे याल तर पावसाळ्यातच या. हे सुंदर दृश्य, एकमेव सुंदर दृश्य आपणास फक्त पावसाळ्यात पाहावयास मिळते. मित्रांनो, या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार ओलांडून आपण जसे पुढे येतो तेव्हा 70-80 मीटरवर उजव्या बाजूस अंबरखाना नावाची एक मजली वास्तू आहे. ती उत्तराभिमुख असून आयताकृती आहे. पुढे आल्यावर आपल्यास एका उजव्या बाजूस निजाम कोर्ट म्हणजे मुन्सिफ कोर्ट ही एक वास्तू आपणास 1932 साली बांधण्यात आली होती. ती निजामाच्या काळात न्यायालयाचे कामकाज पाहत असे. सध्या या मुन्सिफ कोर्ट मध्ये एक 15-20 फुटाची एक तोफ अशी ठेवण्यात आलेली आहे. ती पाहण्याजोगी आहे. या इमारतीस छोटी छोटी अशी दालने काढण्यात आलेली आहेत. त्याचे त्या काळी नंतर तुरुंगात रूपांतर करण्यात आले होते. मुन्सिफ कोर्टाच्या पश्चिमेमुखीच जामा मस्जिद आहे. हिचे बांधकाम 1560 मध्ये आदिलशहाने केले. आदिलशहाच्या काळात बरेच या किल्ल्याची घडण घडलेली आहे. ती आपण नाकारू शकत नाही. तसेच बारादरी आणि जामा मस्जिदच्या समोरील भागात किल्लेदाराचे निवासस्थान आहे. बारादरीच्या पूर्वेस हमामखान्याची वास्तू आहे. याचा उपयोग राजघराण्यातील व्यक्ती स्नानासाठी करत असत. पुढे दरबार महाल आहे. या ठिकाणी राज दरबार भरत असे. याशिवाय सरदार कर्मचाऱ्यांच्या काही खोल्याही आपणास पाहू शकता. उपळ्या किंवा उपळी बुरुज हे किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाण मधोमध असून हा बुरुज जवळजवळ 150 फूट उंच आणि 64 फूट रुंद असा असंख्य पायऱ्यांनी बनवलेला आहे आणि तो पाहण्याजोगा आहे. लोक तिथे आकर्षून त्या बुरुजावर नक्की जातात आणि तिथून तुम्हाला विस्तीर्ण असं या किल्ल्याचं आवार पाहता येतं. या बुरुजावर 3 चारी बाजूने मारा करणाऱ्या तोफा बसवण्यात आलेल्या होत्या. याला जवळजवळ 70-80 पायऱ्या आहेत या बुरुजावर जाण्यासाठी. उपळ्या बुरुजाच्या पूर्वेस 50 फूट अंतरावर बारूदखाना आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीला रंगमहाल आहे. या रंगमहालातही अनेक दालनाचा समावेश आहे. या ठिकाणी संगीत, नृत्य असे कार्यक्रम त्या काळी होत असत. मित्रांनो, तूर्तास एवढंच. धन्यवाद.